पुढच्या आठवड्यामध्ये शाळा सुरू होणार आहे, त्यामुळे आपण टिफिनसाठीच्या रेसिपीज खूप साऱ्या पाहणार आहोत। शाळेचा डब्बा ही सिरीज आपण सुरू करणार आहोत, त्यामधील आजची आपली ही पहिली रेसिपी आहे। आणि हा शाळेचा डब्बा तयार करत असताना आपण मुलांच्या आवडीनिवडीचा तर विचार करणारच आहोत, त्याचबरोबर पौष्टिकतेचा आणि सकाळच्या घाईचा विचार करून अगदी झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने भाजी बनवता येईल यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स प्रत्येक रेसिपीमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे आज आपण ही बनवलेली मसाला भेंडी जी आहे ना, ती अगदी कविताज किचनचा कांदा लसूण मसाला वापरून अवघ्या 5 मिनिटांमध्ये बनवून तयार केली। त्याचबरोबर ही मसाला भेंडी बनवत असताना आपण पूर्वतयारी काय करून ठेवू शकतो आदल्या दिवशी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी अवघ्या 5 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होईल, यासाठीच्या टिप्स देखील जाणून घेणार आहोत। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत तिथून पुढे शाळेचा डब्बा ही सिरीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। त्यामुळे तुम्हाला शाळेचा टिफिन किंवा ऑफिसचा डब्बा देखील त्यासाठीच्या भाज्यांच्या तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आज आपण ही चमचमीत मसाला भेंडी अवघ्या 10 मिनिटांमध्ये बनवून तयार करणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने भेंडी स्वच्छ धुवून तुम्ही कट करून ही आदल्या दिवशीच ठेवू शकता। हा पूर्वतयारीचा भाग आहे। तसेच आदल्या दिवशी आपण थोडीफार पूर्वतयारी केलेली असेल तर दुसऱ्या दिवशी थोडाफार उशीर झाला तरीही आपली भाजी वेळेत तयार होते, टिफिन वेळेत तयार होतो। त्याचबरोबर या ठिकाणी फक्त हा कविताज किचनचा कांदा लसूण मसाला वापरून ही अगदी टेस्टी अशी आपण भेंडीची भाजी तयार करत आहोत। अगदी शेतकऱ्याकडील प्युअर क्वालिटीचे मसाले वापरून, केमिकल फ्री, त्याचबरोबर डंकावर कुटलेला कांदा लसूण पाट्यावर वाटून केलेला हा मसाला असल्यामुळे कोणतीही तुम्ही भाजी बनवली तरी त्या भाजीला अतिशय अप्रतिम अशी चव येते। 30पेक्षा जास्त भाज्यांसाठी हा मसाला अतिशय उपयुक्त आहे। लाल तर्रीच्या भाज्या असतील, सुक्या भाज्या असतील, या सर्व भाज्यांसाठी हा मसाला अगदी बेस्ट आहे। मसाल्याला रंग खूप छान आलेला आहे। त्याचबरोबर मसाला तयार करत असताना चवीकडे सर्वात जास्त लक्ष दिलेलं आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट असा हा मसाला या ठिकाणी बनवून तयार झाला आहे। खूप छान असा प्रतिसाद या मसाल्याला मिळत आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी शेंगदाणे अगोदर भाजून घेतलेले आहे। त्याचबरोबर फक्त शेंगदाणे, लसूण आणि कांदा लसूण मसाला या ठिकाणी 3च जिन्नस आपल्याला ही मसाला भेंडी करण्यासाठी लागणार आहे मसाल्यामध्ये। त्यानंतर कढईमध्ये पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये आपण या ठिकाणी कढीपत्ता टाकलेला आहे, त्याचबरोबर जिरं टाकलेलं आहे। जिरं छान असं तळून झालं की या ठिकाणी आपण ही मसाला भेंडी करण्यासाठी जी भेंडी कट करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत। आता अशा पद्धतीने स्लाइस केलेली ही भेंडी कट केलेली आहे। तुम्हाला जर स्लाइस करायची नसेल तर तुमच्या आवडीप्रमाणे देखील ही भेंडी तुम्ही कट करून घेऊ शकता। हे पहा, अगदी छान अशी आपण ही भेंडी आता तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला कोथिंबीर यामध्ये वापरायची असेल तर देखील ती वापरू शकता। या ठिकाणी व्यवस्थित अशी ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। त्यामधील जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे आणि खूप जास्त वेळ लागत नाही। गॅस मोठा करायचा आणि मोठ्या आचेवर छान अशी आपल्याला ही 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित अशी परतवून घ्यायची। या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे, साधारणतः 1 चमचा आणि वरती पाव चमचा एवढं मीठ आपण या ठिकाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित अशी ही भेंडी मीठ आणि तेलामध्ये परतवून घेणार आहोत। मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी एकसारखी परतवू, तोपर्यंत आपण शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे छान असे थंड होतात। हे पहा, अशा पद्धतीने एकसारखी हलवत आपल्याला ही मसाला भेंडी फ्राय करायची आहे। आता ताजी फ्रेश ही भेंडी आहे, त्यामुळे ही भेंडी परतवत असतानाच व्यवस्थित अशी शिजली जाते, त्यामुळे वेगळी असा जास्त वेळ ही भेंडी शिजवण्यासाठी लागत नाही आणि शक्यतो भेंडी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये भेंडी ही शिजली जाते। त्यामुळे छिद्र असलेली झाकणी ठेवायची, जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर तयार होणार नाही आणि भेंडी चिकट होणार नाही। झाकण ठेवायचं 2 मिनिटासाठी। त्यानंतर भाजलेले शेंगदाणे, त्याचबरोबर लसूण आणि कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर अगदी चिमूटभर या ठिकाणी मीठ टाकायचं। भेंडी परतवण्यासाठी मीठ टाकलेलंच आहे, अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट करायची त्यानुसार तुम्ही हे मीठ वापरू शकता। मध्यम तिखट मसाला बनवलेला आहे, त्यामुळे साधारणतः 1 ते 1.5 चमचा मसाला टाकलेला आहे। त्यानंतर अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सर चालू बंद करत छान असं आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता थोडंसं ठोसर न ठेवता छान असं बारीक आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि मसाला खूप छान असा दिसत आहे। आता आपण
भेंडी देखील व्यवस्थित अशी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे, परतवून झालेली आहे। आता यामध्ये आपण हा मसाला टाकणार आहोत। भेंडी शिजण्यासाठी अगदी 5 मिनिटं लागलेली आहे आणि मसाला दळून तो मसाला टाकण्यासाठी 5 मिनिटं लागतात, म्हणजे अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपली ही मसाला भेंडी या ठिकाणी बनवून तयार होते। तुम्हाला जर खूप जास्त सकाळी लवकर टिफिन बनवायचं असेल तर तुम्ही भेंडी आदल्या दिवशी कट करून ठेवू शकता। त्याचबरोबर ती कट केल्यानंतर तुम्हाला एखाद्या टिफिनमध्ये ठेवायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो मसाला आपण हा तयार केलेला आहे भेंडीसाठीचा, हा मसाला देखील तुम्ही आदल्या दिवशी तयार करून तो टिफिनमध्ये स्टोअर करू शकता। दुसऱ्या दिवशी अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुमची ही भेंडी तयार होईल। त्यामुळे असे काही रेसिपी असतात की ज्यांच्या आपण 50% पूर्वतयारी करून ठेवू शकतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ऑफिसचा डब्बा किंवा शाळेचा टिफिन असेल त्यासाठी सकाळच्या घाईमध्ये पटकन असं तयार करून होणारे देखील काही पदार्थ असतात जे आपण पाहणार आहोत। त्यामध्ये ही जी सिरीज आपण अरेंज केलेली आहे त्यामध्ये खूप सोपे असे पदार्थ घेणार आहोत। त्याचबरोबर मुलांच्या आवडीचा देखील या ठिकाणी विचार करणार आहोत, पौष्टिकतेचा देखील विचार करणार आहोत आणि सकाळच्या घाईचा देखील या ठिकाणी विचार करणार आहोत। हे पहा, खूप छान अशी ही मसाला भेंडी तयार झालेली आहे आणि तेलामध्ये छान अशी ही फ्राय केलेली आहे, शॅलो फ्राय केलेली आहे, त्यामुळे मुलांना ती अगदी छान अशी आवडते। त्याचबरोबर मुलांना जर या भेंडीचा मसाला आवडत असेल तर आपण थोडासा मसाला जास्त देऊ शकतो, किंवा भेंडी जास्त आवडत असेल तर भेंडी थोडीशी जास्त देऊ शकतो। अशा पद्धतीने छान अशी आपली ही मसाला भेंडी अवघ्या 7 ते 8 मिनिटांमध्ये बनवून तयार झाली आहे। गरमागरम ही भेंडी आपण हलकीशी थंड होऊन देऊया, त्यानंतर टिफिनमध्ये सर्व करू शकता। या ठिकाणी पौष्टिकतेचा विचार करून सध्या आता इथून पुढे पावसाळ्याचे दिवस राहणार आहे आणि मुलांना पावसामुळे सर्दी खोकला देखील होऊ शकतो, त्यामुळे आले पाकवडीची रेसिपी आपण अगदी 2 दिवसापूर्वी यूट्यूबवर शेअर केलेली आहे। ती जर कुणाला पाहिजे असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही ती पाहू शकता, किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील देणार आहे, तिथून तुम्ही ती पाहू शकता। ही आलेपाक वडीची एक वडी तुम्ही या टिफिनसाठी मुलांना देऊ शकता, कारण मुलांना शाळेमध्ये टिफिन संपवणं ही कंपल्सरी असतं। ही वडी जी आहे ना ती थोडीशी तिखट असते, त्यामुळे मुलांना आपण घरी खाण्यासाठी देतो तेव्हा मुले खात नाही, परंतु टिफिनला जर दिली तर मुलांना ती संपवावीच लागते आणि खूप जास्त नाही, मुलांना आवडत नसेल तर अगदी अर्धी ही वडी दिली तरीही चालते। अशा पद्धतीने खूप छान रंग दिसत आहे, चवीला देखील तेवढीच ही छान झालेली आहे आणि खूप जास्त साहित्य वापरलं नाही, अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून आपण ही भेंडी तयार केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कविताज किचनचा कांदा लसूण मसाला घेऊ शकता। या व्यतिरिक्त आपण खूप सारे मसाले लॉन्च केलेले आहे, पावभाजी मसाला, सांबर मसाला, गरम मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, मटन मसाला, लोणच्याचा मसाला देखील आपण सेल केलेला आहे। सर्व प्रकारचे मसाले कविताज किचन या चॅनलवर उपलब्ध आहे। जो मसाला तुम्हाला पाहिजे आहे त्यासाठी तुम्ही अगदी कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तो मसाला तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। अगदी छान अशी आपल्या सर्व इथून पुढच्या टिफिनच्या रेसिपीज असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।